करतो देवाची अतिशय महान प्रभू आमच्या बरोबर आहे आणि बघत बघत 2022 आमच्या हातातून गेलं, परंतु ते असं गेलं नाही, आम्ही भरपूर आशीर्वादित झालो आहे की नाही। 2022 मध्ये दोष देण्यासाठी एक सुद्धा शब्द नाही की प्रभूला आम्ही म्हणावं की तू हे आम्हाला दिलं नाही, ते आम्हाला दिलं नाही। मी तर म्हणतो आमच्या लायकीपेक्षा जास्त मिळालं आहे की नाही। आमची योग्यता पण नव्हती तेवढी, आमची कुवत नव्हती। मी चर्चचं बांधकाम ज्यावेळेस सुरू करण्याचं डोक्यामध्ये आलं आणि विचार केला की ते बांधकाम तर आपल्याला चालू करायचं आहे। मग त्यानंतर मीटिंगला जाताना मी ठरवलं की आता इथून पुढं डिझेलसाठी, हॉटेलिंगसाठी चर्चचे पैसे वापरायचे नाही, तर जे काही येईल ते मी खर्च करेल। आणि मग त्यानंतर मला वाटतं की चर्चची पहिली अमाऊंट बँकेमध्ये टाकली आणि ती अमाऊंट होती 2.5 लाख रुपये काहीतरी 5-6 महिन्यामध्ये। मग ती रक्कम टाकल्यावरती चर्च तर आपल्याला मोठं बांधायचं आणि म्हटलं हे बांधताना एवढी मोठी रक्कम कशी काय उभी राहणार आहे। पण आतून एक आवाज आला, सुरुवात तू कर, पुरवठा मी करेल। मोठ्या विश्वासानं प्रभूला काही कठीण नाही म्हणून सुरुवात केली। मी त्या फक्त 2.5 लाखाकडे पाहिलं जी बँकेमध्ये ठेवले, परंतु कोण कुठून कसं, ज्यांचे चेहरे मला माहित नाही, जे मला ओळखीचे नाहीत, असे लोक टाकत गेले। आणि मग ऑक्टोबरमध्ये मी डोंगरे ब्रदरला म्हटलं की मला असं वाटतं की आपण नोव्हेंबर पर्यंत एक 10 लाख रुपये आपले जमतील। डोंगरे ब्रदर आहे की नाही, आपण म्हटलं 10 लाख रुपये तर आपले जमायला हरकत नाही। परंतु ऑक्टोबर संपला, त्यास आम्ही चेक केलं तर जवळजवळ 15 लाख होते। आणि मग मी त्यांना म्हटलं जर आत्ता आपल्याकडे 15 आहे तर डिसेंबर पर्यंत 20 लाख आपल्याकडे असायला पाहिजे। आता हे बाता झाल्या नाही का मोठ्या मोठ्या, म्हटलं 20 लाख आपल्याकडे असायला पाहिजे। आणि रक्कम जमा होत होत गेल्या आठवड्यामध्ये ग्लोरीचा नवरा पण आला, त्याला शाळेमध्ये लेकराला ऍडमिशन घ्यायचं होतं, काय त्याच्या डोक्यात फिरलं काय माहिती। तो म्हटला की आमची फुल नाही फुलाची पाकळी। त्याचं पोरग माझा मोबाईल घेऊन बसला होता, आता मला चेक तरी कसं करायचं की बाबा हे आहे काय म्हणून। म्हटलं तर आता ते पोराने मला मोबाईल दिला गेम खेळून, मग मी चेक करतो आणि बघतो तर त्यांनी 50,000 रुपये टाकले होते। मग तरी सुद्धा 18,50,000। आता डिसेंबर संपायला आला आणि मला वाटतं 17,50,000 असं काहीतरी जमलं होतं। डिसेंबर संपत आला, म्हटलं 20 लाख मी तर बोलले डोंगरे ब्रदरला। शेवटी तिथं गेल्यावर त्यांच्या डोक्यात आपण बोललो प्रभूनं तसं केलं का। मग कुणी कुणी मला 1,000, 2,000, 5,000, कुठं मीटिंगला गेल्यावरती 10,000 कोणी दिले काय, मी सगळं तसं बँकेत जायला मला वेळ मिळाला नाही, सगळे पाकिटात कोंबून चर्चचं वेगळं एका बाजूला ठेवलं। ते जमा केलं, जमा केल्यावरती प्रशांतला म्हटलं बाबा बँकेत टाकून ये। कॅल्क्युलेशन केलं तर 1,10,000। अरे बापरे, 1,10,000 तेवढं सगळं झालं तरी 50,000 कमी। 20 लाखाचं तरी मी बोललो, 50,000 आता आणायची कुठं। आणि तेवढ्यामध्ये एक सिस्टरने मला मेसेज केला, ते म्हटले तुमच्या चर्चचा अकाउंट नंबर मला द्या। मग प्रशांतला पण एक कॉल आला, त्याने पण सांगितलं की अकाउंट नंबर द्या। म्हटलं ते स्कॅन आहे, लोक कधी कधी स्कॅनवर पण विश्वास ठेवत नाही, कोणाचं असलं भलत्यालाच जाईल नाही का। मग त्याने दिला आणि मग मला एकाने मागितलं, त्याला एकाने मागितलं, मग 2,172 असं काहीतरी ते येऊन पडले। म्हटलं अरे बापरे, तरी रक्कम कमी पडते आपली। त्यानंतर पुन्हा एका सिस्टरनं तिचा मुलगा त्याला ब्लड कॅन्सर झाला होता, पण त्याच्यासाठी सारखी आपण प्रार्थना करायचो। मग मी बदलापूरला गेल्यावर त्या म्हटलं की मला तुम्हाला भेटायचंय,
परंतु 11:30 वाजले आणि दिवसभर मीटिंग भरपूर सेशन झाल्यामुळे म्हटलं की आता 11:30 वाजले, ते ट्रेनमध्ये बसले आम्हाला भेटायला यायला. म्हटलं 11:30 वाजले, तुम्हाला यायला 12:30-1 होईल, मग तोपर्यंत नाही आम्हाला सकाळी उठून लवकर निघायचं होतं. मला वाटतं चर्च काहीतरी आपलं होतं, त्या गडबडीने मी निघालो आणि त्यांची माझी भेट झाली नाही. परंतु त्याने मला सांगितलं की मला तुम्हाला चर्चला द्यायचं आहे. तर मला असं वाटलं तेच त्याने 2,000 रुपये दिले. परंतु नंतर त्यांनी एक चेक आणि त्या चेकचा फोटो पाठवून मला सांगितलं की जमा झाल्यावरती मला सांगा. तर 1,00,000 रुपये होते. 1,00,000 रुपये. आणि मग मी डोंगरे ब्रदरला आलो. डोंगरे ब्रदर 20,00,000 रुपये डिसेंबर मध्ये देव म्हटला. पण मी म्हटलं 20 लाखाचं टार्गेट, 20 लाख देवानं दिले. मग वैजयंती आले, आपले वसईचे ब्रदर आले, अजून कुणी कुणी काय दिलं कोणास ठाऊक. ते सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर मला कळलं हे 20 लाख नाही, जो 21 लाख रुपये चर्चचं बांधकाम चालू होण्याच्या अगोदर आपल्याकडं असणार आहे. म्हणजे देव किती विश्वास आहे नाही का. मी 2.5 लाखात सुरुवात केली, त्याच देव म्हटलं तू चालू कर, पुरवठा मी करेल. आणि त्यावेळेस थोडस मला भीती वाटत होती की आपण, मला नेहमी चर्चची काळजी असते बरं का, खूप काळजी असते. मला असं वाटतं की लोकांकडं किती अप्रोच व्हायचं आणि किती लोक एवढं आता मी तर म्हणतो ही मंडळी किती श्रीमंत मंडळी काय माहिती. एक बांधल्यावर दुसरं बांधायचं म्हटल्यानंतर त्याला एक पिढी जावी लागते, एक पाळक जावा लागतो, मग दुसरा पाळक यावा लागतो, तेव्हा चर्च बांधावं लागतं. पण मला वाटतं आपण 15 वर्षानंतर पुन्हा याच्यापेक्षा दुप्पट चर्च बांधत आहोत, ते सुद्धा साऊंड प्रूफ. बाहेरचा आतला आवाज बाहेर नाही, बाहेरचा आवाज आतमध्ये नाही, लिफ्ट असणार तुम्हाला आतमध्ये, मस्त AC असणार, किती छान नाही का. तुम्ही कल्पना करा कसला देव असेल, कसला पुरवठा असेल. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता सुरुवात करणार आपण, पण सुरुवात करताना बेस्ट मधलं बेस्ट देवाला द्यायचं. बेस्ट मधलं बेस्ट बरं का. मी तर ठरवलं पहिली गाडीच काढून टाकणार आहे, कारण ती माझ्यासाठी बेस्ट आहे. ती बघितल्यावर लोकांना वाटायचं इतके लागतात डोनेशनला मागं, त्यांना कुठं माहिती नुसती गाडी आहे. बेस्ट देऊन टाकायचं. आणि माझा विश्वास आहे त्यानं इतका बेस्ट त्याचा मुलगा आम्हाला दिला, नाही का, असं सांगितलेलं आहे बायबलमध्ये. त्याचं आपला एकुलता एक पुत्र कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यानं दिला प्रिया. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यांनी दिलंय ना, चालू ना युट्यूब, खूप लोकांनी दिले बरं का, जे आपले चेहरे पण मला माहित नाही त्यांचे. परंतु जेव्हा चर्चचं बांधकाम पूर्ण होईल, जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न पण या चर्चच्या बांधकामाबरोबर पूर्ण होणार. ही भविष्यवाणी तुमच्यासाठी, 100% ते पूर्ण होणार. मला माझं स्वप्न आहे, मी सांगून टाकतो, मी होंडा सिटी विकणार आणि चर्चच्या बांधकामासाठी ते वापरणार. पण माझं स्वप्न आहे त्याच्यापेक्षा चांगली स्पेशियस गाडी, ती गाडी मी तुम्हाला दाखवणार का, कारण माझा प्रभू विश्वासू प्रभू आहे. विश्वास म्हणून आता ज्याला वाटतं इन्व्हेस्टमेंट करायची, आपल्याकडे 1 वर्ष, मला नाही वाटत वर्ष लागेल बांधकामाला. आपले आहे का लोखंडे कुठे आहेत, कॉन्ट्रॅक्टर बाहेर आहेत. तर त्यांनी तर सांगितलं की मी लवकरात लवकर तुम्हाला बांधून देईल. तर लवकरात लवकर आपण बांधणार आहोत. नवीन वर्षाचं सगळ्यात मोठा आपला प्लॅन, परमेश्वराचं मंदिर. त्याला बघितल्यावर लोकांनी देवाचं गौरव करावा, देवाचं गौरव केलं पाहिजे बरं का. हे काय आमचं मोठेपण, आम्ही असं बांधू शकतो असं नाही. लोकांनी या मंदिराकडं, या भवनाकडं पाहिल्यावर त्यांना देवाची भव्यता समजली पाहिजे. सलमनानं मंदिर बांधलं ना, ते मंदिर एवढं भव्य होतं की त्याच्यानं देवाची महिमा झाली. तुमचा देव काय हे तुम्हाला दिसलं पाहिजे लोकांना. जर आमचंच दारिद्र्य, आमचेच प्रश्न, आमच्या समस्या लोकांना दिसल्या तर देव कसा दिसणार. तुमचा देव किती महान आहे. आणि मला माहिती की जे लोक या ठिकाणामध्ये आहेत ते पहिल्या मंदिराच्या बांधकामातली त्यांची परिस्थिती
आणि आत्ताची तुमची स्थिती याचा साक्षीदार मी आहे. तुमच्या देवानं अधिक पटीनं तुम्हाला दिलेलं आहे. 100% खूप दिलेलं आहे बरं का. मला एकानं उठून सांगायला पाहिजे फक्त, नाही मी एवढं दिलं देवाने मला काय दिलं नाही. सगळं देईल बरं का. माझ्या घरातलं जे सोनं आहे ते पण तुम्हाला देईल. मला तर असं वाटलं आज हे करता करता म्हटलं त्या अंगठ्या हे सगळं टाकावं का, पण दुसरीकडे म्हटलं लोक म्हणतील आम्ही तुम्हाला देतो तुम्ही तिथं टाकता का. पण मला माहिती की देव पुरवठा करणार आहे. सगळं भारी सगळ्यात उत्तम प्रभू आम्हाला देणार आहे. पुष्कळ लोक ते वाट पाहत आहेत. ते म्हणतात की रोज सकाळी मला एक मेसेज येतो तो म्हणतात की अकाउंट नंबर. मी म्हटलं अजून चालू नाही तर अकाउंट नंबर आणि जसं द्याल तसं मला दडपण वाढायला लवकर चालू करायला पाहिजे नाही का. तर तो एक गोष्ट ध्यानात ठेवा, नवीन वर्षामध्ये आम्ही नवीन गोष्टी करणार आहोत. सगळं काही नवीन बरं का. आज या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं असताना काहीतरी गोष्टी देव आमच्याकडनं नवीन अपेक्षित करत आहे. काहीतरी नवीन म्हणजे नवीन गोष्टी आम्ही देवासमोर नेतो ना, त्यास प्रभू नवीन वर्षातले नवीन आशीर्वाद आम्हाला देतो. पहा कितीतरी वर्ष नवीन वर्ष म्हणून अनेक वर्ष आम्ही तसंच जगत राहिलो. परंतु प्रश्न तोच आहे, अशा अनेक नवीन वर्षामध्ये किती नवीन गोष्टी घडल्या. तुमचे संकल्प, तुमच्या योजना, तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही केलेले प्लॅन, त्या प्लॅन साठी पण तुम्ही प्रार्थना केली. परंतु देव तर ताकदवान देव आहे, महासामर्थ्यानं भरलेला देव आहे. इतका महासामर्थ्य त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता राहू शकत नाही. परिपूर्ण देव आहे. पण एवढं सगळं आम्ही केलं, एवढे निर्णय घेतले, बऱ्याचशा गोष्टी आम्ही राखून राहिलो, प्रभूकडे मागितल्या. पण ज्यास आम्ही लेखाजोखा करतो त्यास आम्हाला कळतं बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये कमी आहे. परंतु लक्षात ठेवा, हा जो करार आहे देवाचा नवीन वर्षामध्ये, प्रत्येक वर्षामध्ये देव तुमच्याशी करार करत असतो. कारण देवाला करार करायला आवडतो. आम्ही पाहतो की आधी जुना करार होता, मग नवा करार आला. नोहाबरोबर पण त्यानं करार केला. देव आमचा कराराचा देव आहे. अजून आम्ही पाहतो की ज्या मोशेला त्या उतार शाळेमध्ये असताना, तो निजलेला असताना, त्या ठिकाणामध्ये देवाचा दूत आला आणि त्याच्यावरती प्रहार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्या मोशेच्या पत्नीनं काय केलं, मोशेची अग्रत्वचा कापली, पहिली सुंगटा, आणि मग ते रक्त त्याच्यावर टाकलं. आणि ती म्हणती हा माझा रक्तानं खंडून घेतलेला नवरा आहे. म्हणजे तिथं करार आहे. कोणता करार? अग्रत्वचेच्या मोबदल्यामध्ये त्याचं संरक्षण. म्हणजे काहीतरी नवीन करण्याच्या अगोदर देव एकतर्फी करार करत नाही. जसं मंडळीशी देवाने करार केलेला आहे. काय त्याचा करार आहे? मी तुम्हाला गरुडाच्या पंखावरती, तसं पिलाला गरुड आपल्या पंखावरती नेऊन वरच्या गोष्टी दाखवतो, तसं देव तुम्हाला वरच्या गोष्टी दाखवणार आहेत. आता देवाचा हा एकतर्फी करार नाही. मग ही भविष्यवाणी किंवा हे प्रभूचं प्रॉफिटिक वर्ड, भविष्य सूचक असणारा हे जे वचन आहे, हे वचन आमच्यामध्ये कसं लागू करणं होणार आहे. आता दुसरी बाजू, आम्हाला पण काहीतरी केलं पाहिजे. मग आज आम्ही पाहणार आहोत नवीन वर्षामध्ये नवीन मार्ग. नवीन मार्ग आम्हाला नव्या मार्गानं चालायचंय. जुन्या मार्गानं नाही जायचं बरं का. जुन्या मार्गामध्ये काही मजा नाही का. तुम्ही आता त्या फेसबुकवर, व्हॉट्सअपवर त्याचं एकमेकाला शेअर करताना काही ते पाठवताना बघा काय काय कॉमेडी पाठवतात नाही का. काय नवीन वर्षाचं कौतुक करतात. बायको तर तीच आहे, नवरा पण तेच आहे, आणि लेकर पण तेच आहे. म्हणजे तेच वाढणार आहे तुम्हाला. परिस्थिती काही बदलणार नाही, फक्त वर्ष साल बदललं. पण देव नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी करत असताना त्याला आमच्याकडनं काय अपेक्षित आहे? तो म्हणतो नवीन वर्ष नवीन मार्ग. वाचू एक वचन, इब्री लोकांचं पत्र 10 अध्याय 19 पासून 25 पर्यंत वचन. इब्री लोकांचं पत्र 10 अध्याय 19 ते 25. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून
त्यानं पडद्यातून म्हणजे स्वदेहातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन नवीन व जीवनयुक्त मार्ग व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे, आपल्याला धैर्य आलं आहे. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू. कारण ज्याने वचन दिलं तो विश्वसनीय आहे. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा. आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. आता देवाच्या वचनाकडे लक्ष देऊया. नवीन वर्षामध्ये नवीन मार्ग, आणि हा मार्ग कोणता तर तो म्हटला हा माझ्या देहात्म जाणारा मार्ग आहे. हा देहात्म जाणारा मार्ग आहे. आणि हा देहातला जो मार्ग आहे ना, या देहामध्ये 4 प्रमुख प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. या मार्गाने ज्यास तुम्ही जाता, ऐका, आज जगाला, मंडळ्यांना जर कशाची गरज असेल तर सगळ्यात महत्वाची त्यांची गरज काय असेल की एक नवीन मार्ग. पण मी तुम्हाला सुरुवातीला म्हटले नवीन वर्षात पण तेच आहे. नाही लोक बदलणार, ना घरातले लोक बदलणार, ना बाहेरचे लोक बदलणार, ना मंडळीतले लोक बदलणार. तेच चेहरे, तेच लोक असतील. काही नवीन लोक येतील, काही वेगवेगळ्या भागातून लोक येतील. परंतु येणाऱ्या वर्षामध्ये प्रभूला आम्हाला जसं ख्रिस्ताच्या देहातनं एक मार्ग निघाला तसं आमच्या पण देहातनं एक नवीन मार्ग प्रभूला काढायचा आहे. करार त्याचा काय माहिती का, जसा ख्रिस्ताचा देह वधस्तंभावरती विंदिला, जसा ख्रिस्ताच्या देहातनं एक मार्ग निघाला तसं आमच्या सुद्धा देहातनं एक मार्ग निघाला पाहिजे. आता हा मार्ग जातो कुठे नेमका, कोणता मार्ग आहे तो की ज्या मार्गामधनं प्रभू आम्हाला चालवू इच्छित आहे आणि ज्याच्याद्वारे तो त्याची अभिवचन पूर्ण करतो. देवाला अभिवचन पूर्ण करायला आवडतं, प्रभूला अभिवचन द्यायला आवडतं, पूर्ण करायला आवडतं. हे बायबल नुसतं वाचण्याचं पुस्तक नाही. बायबल मधलं प्रत्येक वचन हे तुमच्या जीवनासाठी लागू करणं आहे. आणि 100% याच्यातल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सत्य होतात. 100% सत्य. मला परवा एक व्यक्तीनं मेसेज केला आणि इचलकरंजी या ठिकाणामध्ये मीटिंग असताना त्यांनी व्हॉइस मेसेज मला पाठवला. मला वाटतं मी पाठवलं का नाही कोणाला माहित नाही, परंतु इचलकरंजीमध्ये तो व्यक्ती त्या मीटिंगसाठी आला आणि ती मीटिंग त्याने अटेंड केली. परंतु ख्रिसमसचा संदेश आणि त्या संदेशामध्ये मी सांगितलं की जर खरा नाताळ करायचा तर तुम्हाला पाप धरून नाताळ करता येणार नाही, पाप सोडलं पाहिजे. नाताळ आणि पाप दोन्ही एकत्र नाही राहू शकत. जर ख्रिस्ताचा जन्म होतो तर पाप नाहीच होतं. मनुष्याचा पुत्र हरवले शोधण्यासाठी आला. मग तो संदेश त्या व्यक्तीला इतका लागला. मी जनरल बोललो आणि मला माहित पण नव्हतं की हा संदेश त्या व्यक्तीमध्ये, आता किती लोकांच्या जीवनात त्यानं काम केलं मला माहित नाही, पण त्या व्यक्तीने मला व्हॉइस मेसेज केला. तो म्हटला संदेश ऐकला, घरी गेलो आणि रात्रभर मला झोप यायला. ते संदेश मला टोचायला लागला. काहीतरी माझ्यामध्ये आहे आणि ते मला सोडायला पाहिजे. आणि मग मी ठरवलं की आता त्याच्यात मी असं म्हटलं पाप म्हणजे फक्त पाप. पापामध्ये छोटं पाप, मोठं पाप. मग खोटं बोललं तर चालतं. आम्ही म्हणतो एकमेकाचा बचाव करण्यासाठी. आणि काही लोक एवढे निर्ढावलेले आहेत ना, ते काय म्हणतात, अहो असलं पाप तर देव पण माफ करतो. कुठल्या बायबलमध्ये लिहिलंय?
असलं पाप देव पण माफ करतो. हे तुमच्यासाठी काही ऑप्शनल केस आहे? तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी हा शैतान एखादं वचन घेऊन तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अडकवतो. का? तुमचे आशीर्वाद आडावे ते मोकळे होणे. ऐका बरं का, येशू ख्रिस्ताला एक मोठा चमत्कार तिथं काना गावात करायचा होता आणि काना गावात त्याची सुरुवात करत असताना या शैतानानं त्या ठिकाणामध्ये लग्नातली ती बातमी सगळ्या जगात पसरू नये. जर येशूचा पराभव डोंगरावरती मी केला तर येशूला काना गावामध्ये चमत्कार करता येणार नाही हे त्याला माहिती होतं. आणि मग त्यानं काय केलं, डोंगरावरती गेला आणि डोंगरावरती त्याला वचनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. काय वचन? तुला भूक लागली ना, आता तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे तर तू धोंड्याला आज्ञा केली तर धोंड्यापासून भाकरी होतील. आता सैतानानं हा प्रश्न त्याच्या समोर मांडल्यावर येशूनं सुद्धा सफाईदारपणे वचन घेतलं आणि त्याला सांगितलं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल असं लिहिलंय. आणि ते म्हटल्यानंतर त्यानं दुसरा प्रश्न टाकला, वरून उडी मार असं लिहिलंय शास्त्रामध्ये. देवदूत तुला आपल्या हातावर जलवून धरतील. त्याच तो म्हटला, आपला देव याची परीक्षा पाहू नकोस. त्याला माहिती की हे डावपेच आहे. कशासाठी? कारण याच्यानंतर हा पवित्र आत्मा देवाचा असणारा करार, पाण्यातनं वर आल्यावर देवाशी त्याचा करार होता, हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच तुम्ही ऐका. देवाचा करार होता, ज्या वेळेस तू पाण्यातनं वर जाशील आणि माझा तुझ्याशी करार काय हे जगातली प्रत्येक व्यक्ती तुझं ऐकेल आणि जग तुझं अंकित होईल. म्हणून म्हटलं त्यानं ख्रिस्ताच्या अधीन पृथ्वी तलावरची प्रत्येक गोष्ट केली. आणि आम्ही पाहतो या तिन्ही असणाऱ्या कसोटीमध्ये तो उतरला आणि काना गावात त्यानं पहिला चमत्कार केला. ऐका, ठेव ज्यास काहीतरी तुमच्यासाठी करत असतो ना तर तुम्हाला त्याचा करार पाळणं फार गरजेचं आहे. नवीन मार्ग, मग ख्रिस्तानं दाखवलेला देहातला मार्ग कोणी तुम्हाला नाही. मी असं म्हणेल की कोणी तुम्हाला निर्णय घेण्यासाठी, बऱ्याच वेळा आम्ही विचारतो एकमेकाला, मग काय निश्चय याचा नवीन निश्चय काय तुमचा, काय निर्णय नवीन? तेच असतं बरं का आमची रिपीट. नाही आता रोज 1 तास प्रार्थना करणार. गेल्या वर्षी तेच होतं. काय होतं? रोज 1 तास प्रार्थना करणार. 2020 मध्ये काय होतं? पहाटे उठून प्रार्थना करणार. मग काय झाल्या पहाटेच्या प्रार्थना? आणि मग आम्ही एकमेकाला सांगतो, हा मी पण तुमच्यावर, तुम्ही मला कॉल करा बरं का, मी प्रार्थना करेल तुमच्यावर प्रार्थनेला असेल. तसं होत नसतंय. कारण एकमेकाला जर आम्ही दाखवलं तर तो मार्ग नाही, पण ख्रिस्तानं दाखवलेला मार्ग हा 100% परफेक्ट मार्ग आहे. तो मार्ग कोणता? तो म्हटला हा नवीन जो मार्ग आहे तो वधस्तंभावर ख्रिस्तानं आपला देह टांगला आणि तिथून त्या मार्गाला सुरुवात झाली. ऐका, आता नवीन वर्षामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या देहाला या वधस्तंभावरती टांगलं पाहिजे. हा देहातनं जाणारा मार्ग आहे, हा जगातला मार्ग नाही. आणि तुम्हाला तुमचा देह टांगायचा आहे. म्हणून पौल म्हणतो, आता मी माझ्या ठैरात नाही, कोण राहतं? ख्रिस्त. ख्रिस्त तुमच्यामध्ये राहायला पाहिजे. जसं ख्रिस्ताचा देह लटकला तसा माझा देह लटकला पाहिजे. मी पण वधस्तंभावरती गेलो पाहिजे. वधस्तंभावरती जाणं म्हणजे अपमान सहन करणं. वधस्तंभावरती जाणं म्हणजे लज्जा तुच्छ मानणं. आणि लक्षात घ्या, हा मार्ग कोणता आहे? या वधस्तंभावर ख्रिस्तानं सुवार्ता गाजवली. नवीन वर्षातला मार्ग कोणता आहे माहिती का? तुम्ही तुमच्याच प्रश्नांमध्ये अडकू नका. येशू ख्रिस्त आपल्या देहातल्या दुःखाकडे त्यानं पाहिलं नाही की माझा देह लटकला, माझ्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट आहे, माझ्या हातामध्ये खिळे, हे वास्तव सत्य आहे. परंतु त्यानं वधस्तंभावर असताना देवाकडे मध्यस्थी केली. नवीन मार्गासंबंधानं सांगत आहे, त्याचा देह ज्याने लटकवला त्याच्यासाठी त्यांनी मध्यस्थी केली. हा खरा मार्ग आहे. जे तुम्हाला त्रास देत आहे, जे तुमच्या अपमानाचं कारण आहे, जे तुम्हाला खाली ओढत आहे, जे तुम्हाला नाकारत आहे, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे प्रियजन असतील, तुमचे मित्रगण असतील, तुमच्या जवळचे लोक असतील, ख्रिस्ताला वधस्तंभी देणारे कोण होते? आम्ही पाहतो त्याचा स्वतःचा शिष्य, ज्यानं 500 लोकांपैकी ज्याला निवडलं तो यहुदा. याच यहुदानं ख्रिस्ताला वधस्तंभी दिलं, याच यहुदानं ख्रिस्ताला विकलं. कदाचित 2022 मध्ये अशाच पद्धतीनं तुमची कुठेतरी विक्री झालेली आहे. कोणीतरी तुम्हाला अपमानित केलेलं आहे.
कुठंतरी तुमच्या हृदयाला ठेच लागलेली आहे, कुठंतरी तुम्ही तुटलेला आहात, काहीतरी गोष्टीनं तुमचं अंतःकरण आणि दुःखित झालं, व्यथित झालं. पण नवीन मार्ग तुम्हाला काय सांगतो, ख्रिस्तानं जगासाठी मध्यस्थी केली, तुम्ही सुद्धा आपल्या शत्रूसाठी मध्यस्थी करा, मध्यस्थी करा. आत्मिक जीवनासंबंधाने मी बोलत आहे. जोपर्यंत तुमचा देह तुम्ही वधस्तंभावरती लटकत नाही तोपर्यंत तुमच्यातनं प्रार्थनाच बाहेर पडू शकत नाही. बरं म्हटलं, प्रार्थना ठरवतो आम्ही, पण कसल्या प्रार्थना, कशा पद्धतीच्या प्रार्थना, जशा ख्रिस्तानं प्रार्थना केल्या. काय प्रार्थना होती, हे बाप्पा यांना, आणि काय नुसतं क्षमा कर म्हटलं का, काय संपूर्ण सांगा मला. हे बाप्पा, हा पुढे, हे काय करतात त्यांना समजत नाही. मग हे सगळ्याला माहिती आहे, पण आम्हाला काय करतात मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आम्ही प्रार्थना का करत नाही, ते काय करतात. अहो त्यांना माहिती असतं तर त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली असती. तुम्हाला बायबल माहिती आहे ना, ज्याला जे करायचं ते करू द्या, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, हा मार्ग आहे. त्यांना जे करायचं करू द्या, त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल हस्तक्षेप करणार नाही. मला तर ख्रिस्ताचं जीवन जगायचंय, मला नवीन मार्गाने चालायचंय. आणि नवीन मार्गामध्ये चालत असताना हे अंतःकरण द्वेष विरहित, हे अंतःकरण नुसतं प्रार्थनेनं भरलेलं अंतःकरण. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या कुटुंबात, प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये समस्या आहेत. आणि हे पण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही कबरेत जात नाही तोपर्यंत समस्या आहेत. बरं का, कबरेत जाईपर्यंत समस्या आहेत. मला एका मावशीने मला वाटतं 4-5 महिन्याखाली काहीतरी फोन केला होता. मुलगा इतका दारू पितो आणि मारतो, अंगावरती येतो, तरुण मुलगा आहे, इतका घाणेरडा बनला तो. आणि त्याला आम्ही चांगल्या रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये पाठवलं की त्याची दारू सुटावी. ते म्हटले लाखो रुपये खर्च केले पण त्याची दारू काय सुटायला तयार नाही. पळसाहेब हतबल झालो आणि आम्हाला कळत नाही आता आम्ही काय करावं. आम्ही हात टेकून गेलो, सगळ्या कुटुंबानं प्रार्थना केल्या. आणि मग त्यांनी मला सांगितलं, पण तो अतिशय नावजलेल्या एका पाळकाच्या घरातला तो मुलगा, की त्यांची फॅमिली जर बघितली तर सगळे नावाजलेले. आणि मग ते म्हणले की आम्हाला कधी कधी कळत नाही नेमकं काय करावं, पण तुमच्या खूप साक्षी ऐकल्या की देव तुमची प्रार्थना ऐकतो. मी म्हटलं अरे बापरे, एक काळ असा होता की या लोकांना मी चर्च मध्ये इन्व्हिटेशन द्यायला रांगेत थांबलो होतो की तुम्ही आमच्या चर्च मध्ये येऊन देवाचं वचन गाजवा. आणि आज ते माझ्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत. ते म्हटले आम्ही ऐकतो तुमचं युट्यूब वरती न थकता वचन. त्यांनी प्रार्थना करा पाळक साहेब, नक्कीच त्याला देव अशा प्रकारची प्रेरणा उत्पन्न करेल की तो दारूला हात लावणार नाही. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर परवा दिवशी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, पाळक साहेब इतका मुलगा बदलला. तो म्हटलं गेली 3 महिने झाले मी दारूच्या थेंबाकडे सुद्धा बघितलं नाही. एवढा ख्रिसमस झाला, एवढं सगळं झालं, पण तो मुलगा आता दारूच्या व्यसनाकडे गेला नाही का. ज्यास तुम्ही तुमच्याच दुःखामध्ये अडकाल त्यास प्रभू काम करणार नाही, पण ज्यास तुम्ही देवाकडे पाहाल, जीवनयुक्त मार्गाकडे जाल, त्यास देव बदलणार आहे. सांगण्याचं तात्पर्य, जीवन आहे तोपर्यंत प्रश्न आहे, तोपर्यंत अडचणी आहेत, रोग असणार आहे, आजारपण असणार आहे, नाकारलं जाणं असणार आहे, अपमान पण होणार आहे. आम्ही म्हणाल का, जीवन आहे म्हणजे अपमान होणारच ना. असं नाही की देव आम्ही प्रार्थना केली देवा सगळ्याला बदल, सगळ्याला बदल्यावर मग तुला कशाला इथं ठेवू पृथ्वी तलावर. ते बदलत नाही म्हणून तर तुला ठेवलंय ना. सगळे फळं एकदम पिकले तर सडून जातील ना, कोण खाणार आहे. एक एक पिकलेलं बरं असतं. तसं देव तुम्हाला पहिल्यांदा पिकवतो. आधी कच्ची फळं आहेत ती तुम्हाला, कच्च्या फळांमध्ये पिकलेलं फळ ठेवलं तर ते दाबतात, कडक होतं, त्यांचा कडकपणा तुम्हाला येणार आहे. तसं या पृथ्वी तलावरती राहत असताना ज्यांच्याकडे कडकपणा आहे पण तुमचा कडकपणा असं नाही होत. पिकलेलं फळ म्हणता नाही मी पण कडक बनतो. तू पिकला म्हणजे तू पिकलाच, तू पिचकायचं पण कडक व्हायचं नाही. हालेलुया. पिकलेल्या फळाचं वैशिष्ट्य काय की ते आहे तसं राहतं, तसंच राहा. जीवनयुक्त मार्ग तो देहात्न जाणारा मार्ग आहे. तुम्हाला तुमच्या देहात्न मार्ग काढायचा आहे. आता पहिली गोष्ट आपण 22 वचन वाचूया. 22 वचन. म्हणून आपली हृदय सिंचित झाल्याने
सिंचित झाल्यानं दुष्ट भावनेपासून दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले मुक्त झालेलं व निर्मळ पाण्याने निर्मळ पाण्यानं शरीर धुतलेले शरीर धुतलेलं असे आपण खऱ्या अंतकरणाने आता हा नवीन जीवन युक्त मार्ग कोणतं तर पहिलंच दुष्ट भावना निघून गेली पाहिजे. कसली भावना? दुष्ट भावना. बोला की दुष्ट भावना. कसली भावना हो? दुष्ट भावना. पण मुळामध्ये आम्ही दुष्ट आहोत हे आम्ही कबूलच करत नाही ना. दुष्ट भावना नेमकी कसली माहिती का तुम्हाला? ज्या गोष्टी बायबल मध्ये देवाला पसंत नाही, जे वचनामध्ये लिहिलेलं आहे, कोणती गोष्ट देवाला पसंत नाहीये? आमच्या हृदयामध्ये वासना असेल तर हृदय दुष्ट आहे. वासना कुठं प्रभूला पसंत आहे? वासनेचं जीवन जर आमचं आहे, खूप कल्पना आमच्या डोक्यामध्ये आहेत, त्यानंतर पाहतो चंचलपणा आमच्यामध्ये, हे कुठं आहे सगळं? चंचलपणा एक वासना. म्हणजे कधी कधी मला देव आवडतो, कधी कधी आवडत नाही, हा चंचलपणा. कधी कधी मी खूप प्रार्थनिक आहे, एकदा बघितलं की मी प्रार्थनेची सर्वोच्च पातळी. त्या बरं माणूस बदलतं कशामुळं सांगा बरं? याचं कारण काय? हा एखादा माणूस होण्यात तो चंचल बनतो का? कारण त्याला ज्या देवामध्ये येतो ना, देवामध्ये आल्यावर त्याला वाटतं सगळी पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आली पाहिजे, सगळं सकारात्मक घडलं पाहिजे, सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे, सगळ्यांनी मला डोक्यावरती घेऊन नाचलं पाहिजे. पण असं शास्त्रात कुठंच लिहिलं नाही. माझ्या नावामुळे लोक तुम्हाला धरून देतील, तुमच्याविषयी लबाडीनं, मग तुम्हाला तर खंबीरच व्हावं लागेल. मग कोणीतरी तुमच्याविषयी लबाडीने वाईट बोललं तर तुम्ही चंचल बनता, तुम्ही नाही देवाचा मार्ग सोडून देता. मग तुम्ही आज प्रार्थनेमध्ये, उद्या प्रार्थनेत नाही, मग परत प्रार्थनेमध्ये, मग परत कोणतरी ते एक सुंदर वचन सांगतात, परत प्रार्थना, परत गेला, परत सारखा एक वक्ता आणायचा, त्यांनी याला सांगायचं, मग त्या वक्त्याने सांगितल्यावर याचं परिवर्तन, आणि मग ते प्रभूकडे आलं. याला चंचलपणा म्हटलं. हे आमच्या अंतःकरणातनं आम्हाला काढायचं आहे. दुष्ट भावना म्हणजे नेमकं काय आहे लक्षात घ्या. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं आपल्या इमोशनला सांभाळणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेल, ख्रिस्ती व्यक्तीनं, विश्वासणाऱ्या व्यक्तीनं इमोशनल असता कामा नये. इमोशनल, सैतान तुमच्यावरती इमोशनल अत्याचार करतो. कसले अत्याचार? भावुक बनवतो बरं का तुम्हाला. त्या बागेमध्ये आम्ही पाहतो की हवेला त्याने बोलवलं, सगळ्या तिच्या इमोशन जागे. काय देवानं तुम्हाला फळ खाण्याची आज्ञा केली नाही, सगळ्या झाडाचं फळ खायला सांगितलं, मधल्या झाडाचं फळ खाऊ नका आणि हात पण लावू नका. तो म्हटलं नाही, हे फळ खूप छान आहे, म्हणजे भावनेला स्पर्श केला, दाखवलं किती सुंदर आहे. आणि त्या सौंदर्याकडं आम्ही पाहतो की ती हवा अट्रॅक्ट झाली, तिच्या इमोशन जाग्या झाल्या. आणि काय इमोशन जागा झाल्यावर ती म्हटली, नुसतं मी खाणार नाही, माझ्या नवऱ्या, इमोशन आहे बरं का ते, मी नुसतं खाणार नाही, कोणाला देईल? आता ते कॉमेडीमध्ये बोलते ते, तिने पण खाल्लं आणि त्याला पण दिलं. प्रेम होतं म्हणून दिलं, गप्पा गप्पा स्वतः नाही खाऊन घेतलं. ती म्हटली असं नाही की तिने, नाही मीच खाते ना. घासातला घास नवऱ्याला देते, त्या स्त्रीचं हृदयच तसं असतं. तिने घासातला घास, तिच्या इमोशन, आणि याच्या पण इमोशन होत्या, नाही बायको देते मग खायला पाहिजे ना. माझ्या पत्नीने सांगितलं, म्हणून येशू काय म्हटला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आपला बाप, आपला भाऊ, आपली आई, आपला मित्र, आपली पत्नी, या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. इमोशन नसायला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे इमोशन असतात त्यावेळेस हा जीवनयुक्त मार्ग तुमच्याकडे येऊ शकत नाही प्रिया. म्हणून लक्षात ठेवा, जीवनयुक्त मार्ग, नवीन मार्गाने जात असताना पहिल्यांदा तुमच्या भावनेला तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे. भावना कंट्रोल. कोणी तुमच्याविषयी चांगलं पण बोलू द्या, वाईट पण बोलू द्या, चांगलं बोललं म्हणून चढून पण जायचं नाही. माझ्याविषयी एवढं छान बोलतात, खूप छान बोलतात माझ्याविषयी. लक्षात घ्या, जे लोक तुमच्याविषयी तुमच्या तोंडावर चांगलं बोलतात ना, ते घातक असतात. आणि जे लोक तुमच्याविषयी तुमच्या मागं वाईट बोलतात ना, त्यांचं मनावर पण घ्यायचं नसतं. का घ्यायचं नसतं? तो त्यांचा टाइमपास असतो. हालेलुया. तुमच्याकडे आल्यावर तुमच्याविषयी चांगलं बोलतात ना. आता काय होतं माहिती का, समजा मी कुणाकडे तरी गेलो, आता तिथं दुसरा विषय निघाला. आता माझी इच्छा नाही त्या व्यक्तीविषयी बोलायचं, पण नाही बोललं ते चहा पाणी बंद होईल.
मग दोन तर गोष्टी बोलावं लागतात ना, हा ते तसेच आहेत तसेच आहेत. मग तिकडून आल्यावर त्यांनी ऐकून त्यांच्या मनात राहत नाही ते हे जनरल आहे, काही विशेष नसते याच्यामध्ये. बरं याच्यानं तुमचं नुकसान काय झालं सांगा ना मला. काय तुमचे 2-4 लाख रुपये बँकेतनं निघून गेले, खात्यावर त्यांच्या वळते झाले का? उलट ज्या लोक तुमच्याविषयी लबाडीनं वाईट बोलतील त्याच तो म्हणतो तुमचं प्रतिफळ स्वर्गात मोठं. इमोशन नकोच आहेत. हा नवीन जीवनयुक्त मार्ग जो आहे ना, या मार्गामध्ये एचकेलच्या पुस्तकामध्ये 36वा अध्याय त्याचं 27 ते 30 वचन वाचा बरं. हा एचकेल 36वा अध्याय 27 ते 30 वचन. हा मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून. जर तुम्ही या जीवनयुक्त मार्गानं नवीन मार्गानं चालाल. कोणता नवीन मार्ग? मी तुम्हाला माझा नवीन आत्मा तुमच्यामध्ये घालतो. कोणता आत्मा नवीन? हा पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आला, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आला, तुम्ही अन्य भाषा बोलतात, तुम्ही देवाची स्तुती करत आहात, किती सुंदर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये वाटचाल करत आहात. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का? या सैतानाला याच्या मागे जी तुमचे आशीर्वाद आहेत. कोणते आशीर्वाद? काय लिहिले वाचा बरं, कोणते आशीर्वाद आहेत? मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हास मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन. आता नवीन वर्षामध्ये देव काय म्हणतो? मी धान्याला हुकूम करेल, जा यांच्या घरामध्ये, जा यांच्या शेतामध्ये, समृद्धी मी देईल. पण कधी देणार आहे समृद्धी? पहिल्यांदा माझ्या आत्म्याला तुमच्यामध्ये काम करू द्या. देवाला तर वचन पूर्ण करायचंय, अभिवचन पूर्ण करायचंय, समृद्धी द्यायची. आम्ही एक भाग घेतो, कोणता? प्रभू मला समृद्ध कर. तो समृद्धीच्या अगोदर मला रिपेअरिंग करू दे ना, मला तुझं हृदय बदलायला पाहिजे. म्हणून पेंटिकॉस्टल फेथ किंवा पेंटिकॉस्टल अनुभव अन्य भाषा बोलणं नाही. भाषा तर सैतान पण बोलतो, तो नाही पेंटिकॉस्टल अनुभव. पेंटिकॉस्टल अनुभवाची सुरुवात कुठून होती माहिती का? पहिल्यांदा हृदय बदलण्याचं काम होतं. दुष्ट भावनेपासून हृदय निघून जातं. राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, स्पर्धा नाही, हेवा नाही, कुठल्याच प्रकारचं कुणाचं कौतुक झालं म्हणून मला वाईट वाटत नाही, आणि माझं कोणी कौतुक केलं म्हणून पण नाही वाईट वाटलं पाहिजे. आमेन म्हणाल का? सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती का? इथं प्रॉब्लेम येतो. आम्हाला प्रत्येक वेळेस वाटतं की कोणीतरी माझ्या कामाचं ऍप्रिसिएशन करावं. मुळामध्ये तुम्ही देवाचं काम करतात आणि देव तुमचं काम पाहत असतो. देव पाहत असतो बरं का. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, माणसं तुमच्या कामाचं ऍप्रिशिएशन करतात त्यास देव चुकून पण करत नाही. असं लिहिलंय, तुझा उपास गुप्त असावा, तो माणसांना दिसणारा नसावा. कारण का? जर तू माणसांना दिसणारा उपास करेल तर माणसं तुला प्रतिफळ देईल, पण देव जर तुझा उपास बघेल तर देव तुला प्रतिफळ देईल. म्हणून तुमची सेवा, तुमचं प्रभूचं काम तुम्ही कोणा व्यक्तीसाठी करू नका, तुम्ही देवासाठीच तुमचं काम केलं पाहिजे. हे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. याला म्हटलं नवीन मार्ग. कोणता मार्ग? जुन्या मार्गामध्ये चालताना आमचं सारखं कुठंतरी बिनस दिसतं, आम्ही एवढं करतो, आम्हाला कोणच विचारत नाही, आमचं असंच होत नाही, आमचं. अरे जाऊ द्या. नवीन मार्गामध्ये देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा. काय आशीर्वाद द्यायचा? वाचा बरं परत. मी तुमच्या पूर्वजास. कुणाला? तुमच्या पूर्वजास. काय आमचा पूर्वज अब्रामाला देवानं काय दिलं? दिलेल्या देशात. त्याला कनान देश दिला, पण कनान देशात जाताना त्याच्याकडं सोनं, रूप, अजून काय, कळप, अजून काय काय होतं? उत्पत्तीत जावा की 13वा अध्याय ना, वाचा. त्याला काय अभिवचन देवानं दिलंय तुम्हाला?
अब्रामा बरोबर लोट जात होता. नाही त्याला त्याची मेंढर गुरढोर व पाले होती त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना कारण त्याची मालमत्ता एवढी झाली की अहो देव त्याच्या बरोबर चालताना तुमची मालमत्ता वाढवतो. देवाला तर तुमची मालमत्ता वाढवायची. अजून एखादा फ्लॅट तुम्हाला घ्यायचे, अजून एक बंगला तुम्हाला बांधायचे, अजून तुमच्या गळ्यामध्ये कुठे गेली कामिनी 17 तोळे किती म्हणली ती. मग ते काय नुसतं स्किट मध्ये आहे का? तुमच्या गळ्यात ते दिसणार आहे. नवीन जीवनयुक्त मार्गावर चालाल, पण तिथं नाही अडकून पडायचं. ज्या हृदयामध्ये असणाऱ्या गोष्टी सगळ्यात शास्त्र काय सांगतं, जीवनाचा उगम तुझ्या हृदयामध्ये आहे. हे जीवनाचा उगम आहे. इथं याला सांभाळणं फार गरजेचं आहे. द्वेषापासून, रागापासून, अहंकारापासून याला मुक्त करून टाकायचं. प्रभूचं हृदय मला धारण करायचं. जिथं पाहतो मी की या पेत्रानं येशूला शिव्या दिल्या, पण तिथं तो सांगतो पहिल्यांदा पेत्रला जाऊन सांग मी उठलो. हे जीवनयुक्त मार्ग आहे. जे तुमचा द्वेष करतात, तुमच्याविषयी वाईट बोलतात, त्यांनाच ख्रिस्तासारख्या मार्गाने चालवून आम्हाला जिंकायचंय. त्यांना जिंकायचंय. देवाचे लोक स्वतःसाठी कधी जगत नाही. आणि मी म्हणतो की जे स्वतःचा विचार करणारे लोक ते आत्मिक कधीच असू शकत नाही. कसं तुम्ही आत्मिक असू शकता? आत्मा देहाची कर्म तर उघड आहे, आणि ज्याला पवित्र आत्मा चालवतो तो देहाची कर्म करतच नाही. मग देहाची कर्म कोणती? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, हेवा, वैर, कलह, चेटके, फफुटी, पक्षभेद, ही सगळी देहाची कर्म आहे. आणि माझ्यामध्ये जर ती देहाची कर्म आली, एक पण कर्म याच्यामध्ये असलं, मला कुठं पवित्र आत्मा चालवतोय? आणि प्रभू म्हणतो मला तुला सगळं समृद्ध करायचंय. जसं अब्रामाला केलं तसं तुला समृद्ध करायचंय. आम्ही म्हणतो गेल्या वर्षी देवाने अभिवचन दिलं होतं, नाही मिळालं आम्हाला लेकरू, नाही मिळालं आम्हाला घर. ऑपरेशनचं काय? ऑपरेशनचं काय? तो पवित्र आत्मा मला तुमच्यामध्ये घालायचं होतं. आणि पवित्र आत्मा कशाला? अन्य भाषा बोलण्यासाठी नाही, तर ख्रिस्ताची प्रीती तुमच्या हृदयामध्ये यावी. ख्रिस्ताची प्रीती, आणि या प्रीतीमध्ये मरण आहे. ख्रिस्ताची प्रीती म्हणजे स्वतः मरण, दुसऱ्याला जीवन देणं. ख्रिस्ताच्या प्रीतीने आमचं हृदय भरलं पाहिजे. हा जीवनयुक्त मार्ग आहे. म्हणून पहिली गोष्ट, हृदयातल्या दुष्ट भावना पहिल्यांदा निघून घेत जाणं गरजेचं आहे. कोणता मार्ग? आमच्या हृदयात कोणाविषयी कसल्याच प्रकारची दुष्ट भावना नाही. लक्षात ठेवा, एकदम स्वच्छ हृदय. आमीन म्हणाल का? हा कधी कधी खूप जास्त खोदायचं, तेव्हा बोलले विसरलो की हो. तुम्ही विसरला, आम्ही कुठे विसरलो? चला आपण प्रार्थना करू. अरे ते विसर आधी हे विसर, मग ते कर. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रभू लवकर येणार आहे. त्याच्याबरोबर जाण्यासाठी हृदयाचं ऑपरेशन आवश्यक आहे. लवकर येणार आहे. आणि परिस्थिती आता फार गंभीर आहे बरं का. आता तुम्हाला पहिल्यासारखे दिवस अपेक्षित धरू नका. या वर्षामध्ये कशा कशा घडामोडी घडतील सांगता येत नाही. जी सुंदर उपासना तुम्ही आता करता ना, येणाऱ्या दिवसामध्ये याच्यावर किती रिस्ट्रिक्शन येतील, बोलण्याविषयी, प्रार्थना करण्याविषयी तुम्ही काही सांगू शकत नाही. कोणत्या व्यक्तीला कोणत्या समयामध्ये कुठल्या प्रश्नाला तोंड द्यावं लागले सांगता येत नाही. परंतु देवाचे प्रिय लोक, याही परिस्थितीमध्ये आम्हाला आत्मे जिंकायचे. जर आम्ही बाहेरून छळ सहन करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्हाला आतला छळ सहन करणं आणि त्यातनं आम्हाला सहन करण्याची ताकद निर्माण होणं फार गरजेचं आहे. मग कधी बाहेर छळ सहन करणार आहे? मग कदाचित तुमच्या परिवारातले लोक असतील. परिवारातले लोक तुम्हाला, त्यांच्यासाठी तुमच्यामध्ये द्वेषाच्या भावना असतील. लक्षात घ्या, हे तुम्हाला द्वेषाची भावना तुमच्या घरातच असणार आहे. कायनाच्या अंतःकरणात हाबिलाविषयीचा द्वेष निर्माण झाला, आणि एवढं मोठं गौरव देवाचं त्यानं घालून बसला. आम्ही पाहतो या कायनाला देवानं म्हटलं तू आणि फिरत राहशील, लोक तुला शोध करतील आणि तुला मारतील. कायना का? तर तो आपल्या भावाचं वध केलेलं. दुष्ट भावनेपासून सिंचित असणारं हृदय, आणि आमच्या हृदयामध्ये पहिल्यांदा नवीन हृदय उत्पन्न होईल. म्हणजे कुठल्या प्रकारची वासना असू नये, चंचलपणा असू नये, असमाधानी वृत्ती असू नये. ज्याच्यामध्ये आहे त्याच्यात समाधानी. आमेन म्हणाल का? सैतान तुम्हाला कधीच सॅटिस्फॅक्शन देत नाही. तुम्ही बघा किती वेळा, आता पूर्वी मला आठवतं की मी
माझे चौकटाचे शर्ट, चौकडा शर्ट, निळे शर्ट, ढगळ्या पॅन्टी. पूर्वीचे फोटो बघितलं कधी कधी मी मलाच असतो, हा मी होतो. मग त्याच्यानंतर मी ते पट्टीचे शर्ट वापरायला लागलो, नाही का, तुम्हाला माहिती वर्क असलेलं एकदम, ते मला खूप आवडायचं. मग कोणीतरी गेलो आणि मार्केटमध्ये गेलो आणि तिथून एक रेडीमेड सूट घेतला, तो घातला. मग पोरं एकदा मागं आले, नाही चला, त्याचं नाव ऐकून होतं ते बिवायचं. म्हटलं एवढी कोण शिवलाई द्यायला लागले, 5,000 तर माझं सूट होतो तिथं, 4,500 3,500 मध्ये चांगलं सूट येतो. मग मग कापड आलं, म्हणजे तेव्हा पण मी कपडे घालत होतो, आता पण कपडे. समाधान आहे का, सॅटिस्फॅक्शन आहे का? आणि सॅटिस्फॅक्शन का नाही माहिती का, लोकांचं प्रेशर. तुमचा तो सूट चांगला होता, आता हा घेतलेला पसंत पडतो का नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडे एक वृत्ती असते ना, प्रभूनं दिलेले ते सगळ्यात भारी आहे, त्याच्यामध्ये कधीच डिस्टर्बन्स नसतो, सगळ्या परिस्थितीमध्ये समाधान. जी जागेवरती तुम्ही ती जागा, त्याच्यात तुम्हाला समाधान. तुम्ही ज्याची पत्नी आहात ना, तो तुमचा बेस्ट पती आहे. आम्ही म्हणलं हे समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन, एकदम समाधानी. काय जो आहे तो खूप छान आहे. आणि सगळ्यात मत तो तुम्हाला ऍडजस्ट करून घेतो ना, आणि त्याने पण जास्त नाही भाव मारा. आम्हाला कोणी केलंच नाही म्हणून असं थांबावं लागलं ना. ही प्रॉब्लेम, ही समाधानी वृत्ती जी आहे ना, ती तुमच्या डोक्यामध्ये आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये घालतो. काय की प्रभू आत्ताची परिस्थिती बदलणार आहे. त्याच्यातले मुद्दे इतके सुंदर आहे, मला एवढे आवडले ना. हा पवित्र आत्मा आला ना, पहिले असमाधानी वृत्ती बाहेर काढतो. हा नवीन मार्ग आहे, त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे. तुम्ही जे खाता त्याच्यात समाधानी. कोण? नवीन मार्ग आहे हा. घरामध्ये गेल्यावर किरकिर नाही, ह्याच्यापेक्षा चांगलं नाही. लेकरं कधी कधी होतात, चांगलं नाही बनवता आलं का. मग ती आई पण द्यायला लागते, बापाला सांग की जास्त काम करायला, जास्त पगार आणायला. झालं घरामध्ये गोंधळ. कारण ह्यांनाही समाधान नाही, त्यांना पण समाधान नाही. समाधानी वृत्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर त्या मार्गाने तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये आनंद मिळणार नाही. पण आनंद मिळण्यासाठी ऐका बरं का, मग बंदीशाळेमध्ये पौल म्हणतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. त्याला बंदीशाळेमध्ये सुद्धा समाधान आहे. त्याला माहिती आहे ही देवाची योजना होती आणि इथं कोणाचं तरी परिवर्तन होणार आहे. या नवीन मार्गाने चाला, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यात समाधानी राहा. एक दिवस देव तुमच्या आशेचं, खालच्या वचनामध्ये वाचा बरं, 23 वचन, 23 वचन. न डळमळता आपल्या आशेचा पत्कर, नवीन मार्ग कसा आहे पहा. दृढ धरू, आशेचा पत्कर दृढ धरून. कारण ज्याने वचन दिलं तो विश्वासनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करा. हा जीवनयुक्त मार्ग, नवा मार्ग. हा नवा मार्ग, या मार्गाने चालताना या मार्गाचं वैशिष्ट्य काय माहिती का, तो आशादायी मार्ग आहे. आणि असं लिहिलंय त्याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या आशेला घट्ट धरा. कुणाला घट्ट धरा? कुणाला घट्ट धरायचं? मेन प्रॉब्लेम आशाच आहे. आणि बघ आम्ही बघतो की पूर्वी सगळे नाव असेच ठेवायचे. कुठले? आशा, आनंद, प्रीती. आणि कमी होतं ना ते, समृद्धी. जे कमी आम्ही ते ठेवून टाकतो का, ते पाहिजे आमच्यामध्ये. पण बायबल काय सांगतो माहिती का, तुम्ही आशादायी कधी बनाल, ज्यावेळेस तुमचा विश्वास असेल, ज्यानं वचन दिलं तो पूर्ण करण्यासाठी पक्का आहे, खात्रीशीर आहे. नवीन मार्गामध्ये चालताना, नवीन वर्षामध्ये कधी सुद्धा निराश, उदास, खिन्न, कष्टी, दुःखी बनायचं नाही. आम्ही म्हणाल का? नाही बनायचं दुःखी. कोणत्या कारणाने दुःखी आहे? एवढे वर्ष झालं लेकरं नाही, 100व्या वर्षी अब्रामाला दिलं देव, तुला देणार नाही? बरं आम्ही काय मेलोय का? आम्ही प्रार्थना करत राहणार जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत. माझा देव विश्वास आहे. याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, डॉक्टर असा म्हणतो, हे तसं म्हणतात, ते तसं म्हणतात. नाही 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 नाही, हा मार्ग तो नाहीच आहे. या मार्गाने जाताना तुमचा देवाविषयीचं, परत वाचा देवचन. म्हणून आपण न डळमळता. काय? कसं न डळमळता? मुळामध्ये आमच्यामध्ये डळमळीतपणा म्हणजे काय? कधी कधी
देवाचं वचन आमच्याकडे आल्यावर आम्ही एवढं एक्साइटेड होतो. नाही, आता काहीतरी यावर्षी करणार, काहीतरी घडणार, अमकं होणार, तमकं होणार. घरी गेल्यावरती सगळं काही वेगळं वेगळं दाखवलं जातं. मला कोणीतरी परवा फोन करून सांगितलं की डॉक्टर नाही, मला वाटतं वैजूची मुलगीच, ती आली आणि तिने सांगितलं पोट दुखत होतं, पोट दुखायला लागलं, मग दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर म्हटलं की अपेंडिक्स असेल, ऑपरेशन करावं लागेल. मग ते वैजयंती म्हटलं ऑपरेशन नको. आधीच वैजयंतीला ऑपरेशन, शुगर, BP, गोळ्या म्हणलं की अर्ध निम्म तिथंच. त्यात मुलीचं म्हणलं नाही. मग चेकअप करण्याच्या अगोदर ती पोरगी तिकडून, तिची पोरगी मला फोन करून सांगते, पास्टर हॉस्पिटलमध्ये चालले, तुम्ही माझ्यासाठी प्रेयर करू शकता का? ती सॉफिस्टिकेटेड, आपले बाकीचे लोक एवढं, तुम्ही लोक एवढं सॉफिस्टिकेटेड, बाकीचे लोक जसं काय मी त्यांचा तुम्हाला मी 4 दिवस झालं फोन करते, तुम्ही माझा फोन उचलत नव्हता. आता लागला ना, आता बोला की. जस काय यांच्या फोनसाठी मी पैसे घेऊन ठेवले होते, आता मी फोन करा मग. अहो मला जेवायचं असतं, मला पोट आहे, मला झोप आहे, मला लोक भेटायला येतात, कधी कधी फोन चार्जिंगला नाही. कोणीतरी सुरू पाळकाचा फोन कसा काय बंद असतो? अरे बाबा मशीन आहे, जास्त फोन केल्यावर डाऊन होणार चार्जिंग, बोलावं लागणार आहे, परत चार्जिंगला लावावं लागणार आहे. बरं चार्जिंगला चालू करून ठेवला आणि चार्जिंगला लावलं तर सारखं जायचं उचलायचं, सारखं जायचं उचलायचं. मग माझी आंघोळही होणार नाही, जेवणही होणार नाही, नाश्ता होणार नाही. आमच्या तिथं सगळं शिजून बसेल आणि तिला मी तेवढं बनवायचं, शिजवायचं, बनवायचं. सांगण्याचं तात्पर्य कधी कधी आम्हाला असं वाटतं की नाही हे असं व्हायलाच पाहिजे. परंतु त्या लेकरानं एक पास्टर मी चालले, माझ्यासाठी प्रार्थना करा. माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना केली तर मला ऑपरेशनची गरज. एवढीशी पोरगी ती, एवढं पटपट बोलत होती. मी म्हटलं काय त्या पोरीचा विश्वास आहे. आणि शेवटी तो बिचारा डॉक्टर, त्यालाही मोठा प्रश्न म्हटलं हिचं काय सापडत नाही. तो म्हटलं चल मीच घेऊन जातो तुला, बसवता तिथं. आणि त्या मशीनवर बसलं, अरे सगळं तर नॉर्मल आहे, तुला ऑपरेशनची गरज नाही. मग आधी होती, आता कुठं गेलं? परवा एका ह्याने सांगितलं, एक गाठ होती, डॉक्टर म्हटले ऑपरेशन करून काढायची एका बहिणीला. आणि मग ती गाठ पाहिली, सगळी सोनोग्राफी मध्ये दिसली. ते म्हटले डॉक्टर थांबा, एक प्रार्थना करते, मग 8 दिवसांनी तुमच्याकडे येते, 8 दिवसांनी चेक करतो, मला स्टेटस रूपाने येते. आणि मग गेले. साहेब प्रार्थना करा, डॉक्टर सांगतात गाठ आहे, ऑपरेशन करावं लागेल, पण माझा देव गाठ नाहीशी करेल हा माझा विश्वास आहे. आणि मी प्रार्थना केली. 8 दिवसांनी गेलो डॉक्टर, अहो आधीच्या रिपोर्ट मध्ये गाठ आहे, आता नाही, हे मलाच कन्फ्युजन आहे का? या मार्गाने तुम्ही जाल तर 100% आशा पूर्ती करणारा मार्ग आहे. 100% एकदम निश्चिंत राहायचं. गाठ असू द्या, डॉक्टर म्हणतील इकडं गोळा आहे, कोणी म्हणाल इकडं गोळा आहे, राहू द्या म्हणायचं. डॉक्टर भरपूर प्रॉपर्टी वाटते, तिथं गोळा आहे, तिथं अमक आहे, तिथं तमक आहे, तुम्हाला 4 ब्लॉक आहेत, अजून 2 मिळतात का बघा म्हणायचं. हे नाही तर ते तर ब्लॉक असू दे. इथं सिंगल ब्लॉक मुळे 1 RK मध्ये आहे, 1 रूम आणि किचन, तेवढंच आहे. तुम्हाला इथे 4 ब्लॉक आहे. डॉक्टर इथले वाढतील, तिथले अजून वाढतील का? आशेचा पत्कर दृढ करणारा देव आहे. निराश नाही व्हायचं, नवीन मार्गाने चालतात, मग डिस्टर्ब होऊ नका. कोणत्याच कारणाने डिस्टर्ब व्हायचं नाही. असं झालं मग कसं होणार आहे, मग मला कोण सांभाळणार आहे, मग अमकं होणार आहे, मग माझं तमकं होणार आहे. त्यांचा बाप सांभाळेल तुम्हाला, कारण सगळ्यांचा बाप वर बसलेला आहे. सगळ्यांचा बाप वर बसलेला आहे. कोणता बँकेचा अधिकारी कोण तुमचा अडवू शकत नाही, तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. परवा कुणीतरी मला फोन केला, 8 वर्ष बँकेमध्ये प्रकरण करून करून वैतागले, घर काय माझं व्हायला, एकदा बघावं बाळासाहेब तुम्ही तरी प्रार्थना करून. मी म्हटलं मी या कामात एक्सपर्ट आहे. सगळे बँकेचे अधिकारी बिधिकारी, पोलीस बिलीस सगळ्याला मी सरळ करतो. आणि प्रार्थना केली, बाळक साहेब 8 वर्षात झालं नाही, 8 दिवसात झालं. बापच वर बसलेला आहे ना. आशेचा पत्कर दुर्धरा, हा जीवनयुक्त मार्ग आहे, हा जीवनयुक्त मार्ग आहे, हा नवीन मार्ग आहे. नवीन मार्गामध्ये कधीच आशा सोडू नका. ख्रिस्त जर तुमच्यासाठी वधस्तंभावर त्यानं आपला देह लटकवला, शास्त्र सांगतं ज्यानं पुत्र दिला तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? पुत्रच दिला ना त्यानं तुम्हाला, अजून काय तुम्हाला हवंय? सगळं तुम्हाला देव त्याच्या समयाप्रमाणे उत्तम देणार आहे.
पण त्याला त्याच्या समय. तुम्ही गडबड करू नका. तुम्ही उग 2 मिनिट नूडल खाऊन जाडी वाढते आणि मग काहीतरी ना काहीतरी होतं. 2 मिनिट नूडल नको दे तेव्हा झटपट दे झटपट दे झटपट दे झटपट दे. तो म्हणतो मी झटपट देणार नाही, तुला मिळवायचं तर मिळव. देव नाही झटपट देत तुम्हाला, त्याच्या समयाप्रमाणे. मग कोणी तुम्हाला विचारलं काय एवढे दिवस प्रार्थना करता तुम्हाला का नाही मिळालं? तुम्हाला जे मिळणार त्याच्यापेक्षा भारी मला मिळणार आहे म्हणून मला नाही मिळालं. किती सोपं उत्तर आहे. तुम्हाला का नाही मिळालं? परीना म्हणते माझ्या बरोबर चर्चला तू पण येते ना, आणि तू तर माझ्यापेक्षा. हिचं हृदय नीट नव्हतं, ती तिला टोमणे मारायची. ती टोमणे मारत होती, आपल्या लेकराला हात लावू देत नव्हती. ही आली देवाच्या मंदिरात रडली. तिने तिला परत विचारलं असेल, माझं असं म्हणणं आहे, बायबल मधलं नाही सांगा, मी तुम्हाला असं म्हणायला सांगतो. ती म्हणली का ग, माझ्या लेकरांसाठी तुझ्याकडे लेकरं नाहीत? तुझ्याकडे लेकरं आहेत, देव मला शमवेल देणार आहे असं बोला. कसं आशावादी बनणार आहे? कशा मार्गाने तुम्हाला जायचंय? जे बेस्ट ते प्रभू तुम्हाला देणार. हे तुमच्या मनामध्ये पक्क असलं पाहिजे. चांगली नोकरी, चांगला नवरा देणार, चांगला चांगली बायको. तुम्ही नका गडबडीने आणू, मग मला त्रास होतो प्रार्थना करून करून, नाही का. परवा एकाने मेसेज केला, नाही पाठवलं मी तुम्हाला लोक. जर माझा प्रश्न खूप जटिल आहे, माझ्यासाठी 10 दिवस उपवास करा. बर करतो. अजून किती दिवस करू बाई? तू खा पी झोप आराम कर आणि तू प्रश्न वाढव आणि मला उपवास करायला सांग. मी पाठवायला, मी तुम्हाला आता स्टेटसवर तरी कसं ठेवावं? 10 दिवस माझ्यासाठी खूप, माझा प्रश्न गंभीर आहे. कुणी केला प्रश्न गंभीर? उपासानं सुटणार नाही, आशेनं 100% सुटणार. आशा पाहिजे बरं का. देव करेल, देव करतोच हो. केलं नसतं तर आमचा रामू रिक्षा घेऊन नसता फिरला, आमची सुनीता प्रेग्नंट नसती झाली. प्रभू करतो, प्रभू करतो. जो भाड्याच्या घरात राहत होता त्याचा किती भारी बंगला झाला, नाही का. आम्हाला लाज वाटत होती, पाय ठेवाव का नाही बंगला त्याच्या. हा देव आहे ना. त्याच्या परिवारानं मदत केली ना, जवळच्या लोकांनी, पण त्यानं केली. हा जीवनयुक्त नवा मार्ग आहे. आशा ठेवा. आत्ता तुम्ही काय काम करता, आत्ता तुम्ही कसं राहता, तुमच्या घरातले लोक काय, तुमची नोकरी काय, तुमचं उत्पन्न काय, तुमची ओळख काय, लक्षात घ्या. आम्ही देवाचे लोक आपल्या बुद्धीवरती नव्हे तर त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आशेनं हर्षित व्हा. ज्याच्याकडे आशा आहे त्याचीच परिस्थिती बदलते बरं का. कोणी सारखं निराशेचं बोलते ना, त्याला त्या मीना कुमारीला लांब टाकून द्या. 12 महिने रडायचं. 12 कधी विचारत नाही, नवरा त्रास बरं आहे का, नाही सासू त्रास. तेवढं केलं, दुकानदार सुद्धा त्रास देतो. भरलं का त्याचं किराणा मालाचं बिल पेंडिंग आहे ना, त्रास देणार कसं दिलं माल तुम्हाला. परंतु दानियल सिंहाच्या गुहेमध्ये असताना सुद्धा राजा त्याला विचारतो, दानियला तुझ्या देवानं तुझी सुटका केली का? आतून आवाज आला, महाराज चिरायू असा. देवानं त्याचे दूत पाठवून रात्री सिंहाची तोंड बंद केली. इतका आशावादी तो आहे. आशावादी असा, आशावादी असा. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्या मध्ये असणारा मोठा आहे म्हणून आशावादी असा. तुमच्यामध्ये लय पॉवरफुल देव आहे. तुमच्याकडे कोणी साधा सुद्धा देव नाही हो, अजिबात साधा सुद्धा नाही. मला परवा एक बहिणीने कॉल केला, सांगितलं पास्टर खूप आनंद वाटतो. म्हटलं का? तुमचा फोन कोणी असिस्टंट नाही, तुम्हीच उचलता. तुम्हीच फोन उचलता, तुम्हीच आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवता. तुम्ही एवढे मोठे सेवक आहे आणि तुम्ही आमच्याशी बोलता. मी म्हटलं अहो याच्याने तर तुम्ही सेवकांना डोक्यावर बसवलंय. मोठा फक्त देव आहे, आम्ही दास आहोत. नाही पण तुम्ही असेच जमिनीवर राहा बर का. अहो म्हटलं 25 वर्ष जमिनीवरच आहे म्हणून आता वर आहे. ज्या दिवशी मी जमीन सोडेल त्या दिवशी देव हात सोडेल, आणि मी जमीन सोडली देवानं हात सोडला तर मी जमिनीवरती असा आपटेल की मला परत उभं राहता येणार नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुमच्या बोलण्यानं आशा निर्माण झाली पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. हा नवीन जीवनयुक्त मार्ग आशेचा मार्ग आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला भेटताना कसं आहे विचारूच नका. कसं विचारायचंच नाही. देवाच्या लोकांनी म्हटलं खूप छान दिसताय. तुम्ही कसं आहे म्हटलं की तिकडं कॅसेट वाजणार, उलटी सगळी. तुम्ही बोलतानाच असं गार करायचं, वा आज चेहरा जास्तच फ्रेश आहे, खूप छान दिसायला लागले, खूप चांगले चांगले कपडे तुमच्याकडे आलेले आहेत, सगळं चांगलं दिसतंय. आता तसं म्हटल्यावर मग त्यांना गप्पच बसावं लागतं ना. आमच्याकडून कसं आहे, बरं आहे का, आमची स्टाईलच बोलायची. आधी आम्हीच नाही, पहिल्यापेक्षा जास्त खराब झाले. मला तर त्या लोकांचा इतका राग येतो ना. मला पायक साहेब तब्येत सांभाळा, फार अशक्त दिसायला लागला. मी खातो फिरतो, मी किती खातो ते माझ्या आईला माहिती. काय माझी तब्येत कमी आहे? तुम्हाला पोट वाढून फिरलेलं आवडतं का? ढेरा डोरा पाळत, बसायला जागा नाही, उठता येत नाही, त्याला चालता येत नाही, त्याला बसता येत नाही, कसला पाळक आवडतो. पूर्वी तुम्ही गुडगुड, माझी मानगी दिसत नव्हती पूर्वी, आता छान दिसायला लागलं उलट. आता लोकांना प्रॉब्लेम यायला लागला. त्यांना विचारत मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता. आता हालेलुया, आशादायी बोला. हो, किती आशक्ता असला तर त्याला असं म्हणू नका की काय चेक करा बरं का, अमकं झालं तमकं झालं, उलट काय डायटिंग का मेंटेन आहे बरं का, असं बोला ना. आशादायी हा नवीन जीवनयुक्त मार्ग आहे. कोणाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका आणि बाजूला जाऊन तर चुकून पण बोलू नका. कधी किती खराब झालेत, पूर्वी असे नव्हते, यांची परिस्थिती पण अशी नव्हती. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी परिस्थिती आज आहे ती पण बदलण्याची ताकद देवामध्ये आहे. आज तुम्ही कर्जबाजारी असाल, आज तुमच्याकडे काही नाही, ही तुमची वास्तव स्थिती असेल, परंतु जीवनयुक्त नवा मार्ग 2023 मधला मार्ग कोणता आहे? त्या मार्गामध्ये देव सगळं काही त्याच्या सामर्थ्यानुरूप देणार आहे, ही तुम्हाला आशा आहे. आमेन, आमेन. तुमच्या ताकदीप्रमाणे नाही बरं का, त्याच्या सामर्थ्यानुरूप. आमेन. आणि मी जे तुमच्याकडे आहे ना, वेगवेगळ्या लुकनी तुमच्या समोर येतो, ही त्याची संपत्ती बरं का. तो कुणाला तरी सांगतो जार घेऊन ते नेतात मला ओढवून, चला. मी नाही मागत कुणाला, मी त्याची चिंता मी करत नाही. मला माहिती आहे तो इतका भारी ना, तो बरोबर त्यावेळेस देतो. आणि मी आता लोकांकडनं घ्यायला पूर्वी घेत नव्हतो. का घेतो माहिती का? मला माहिती की जर प्याला भर पाणी दिलं, मग सूट दिल्यावर तर किती दिलो. संजू कुठे गेला? नीलू, प्रशांत. आशादायी चित्र तुमच्या समोर निर्माण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच कुणाच्या ऋणामध्ये राहत नाही. म्हणून सगळ्याला आशा दाखवायची. देवाच्या लोकांनी नेहमी आशादायी असलं पाहिजे. आणि मुळामध्ये देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते कुरकुरीचं बोलत नाही, आणि बोलले तरी डायरेक्ट देवाशी बोलतात. कोणाशी बोलायचं? अब्रामाला विचारलं, कस काय ब्रदर? बायकोशी नाही बोलला. बघ ना, लग्न झाले 80 वर्ष झालं, तुम्हाला लेकरू तिथे भांडत बसले असते नाही का? कसली बायको आहे तू? मी घाम गाळून एवढी सगळी संपत्ती मिळेल, तुम्हाला लेकरू देऊ शकत नाही. त्याने कुरबुर एकदम प्रेमानं दोघं राहत होते. हिनी पण नाही विचारलं, यांनी पण नाही विचारलं. छान त्यांचा संसार चालला. एक दिवशी देवानेच त्यांची खोडी काढायची ठरवली. काय म्हणतोस अब्राम? तो पण हुशार. देवा सगळं दिलं बरं का, आधीच कुरकुर नाही बरं का. काही लोक पहिले नाही त्याचा पाडा, आधी अब्राम. देवा सगळं दिलं, इतकं सोनं रूप उंट सगळे रे, पण एका गोष्टीची खंत वाटते, माझा चाकर मालक होणार आहे. त्यानं देवाकडं मागितलं, देवासमोर कुरकुर केली. परिणाम काय झाला? तो म्हटला, मी तुला आकाशातल्या ताऱ्या इतकी संतती देईल. हे आशादायी चित्र तुमच्यामध्ये. नवीन जीवनयुक्त मार्ग. अजून एक गोष्ट वाचा. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु एक दोन पाहूया. 24 वचन. आणि प्रीती व सत्कर्मे कराव्यास
उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आता नवीन जीवनयुक्त मार्ग हा हृदयातनं जाणारा मार्ग आहे आणि या मार्गामध्ये जर तुम्ही गेला तर आम्ही पाहतो की पहिला जो टप्पा आहे मार्गामध्ये जे स्टेशन्स किंवा मार्गामध्ये जे सिग्नल किंवा जिथं तुम्हाला थांबा घ्यायचा पहिला थांबा कोणता आहे? दुष्ट भावना काढून टाकायचा हा पहिला थांबा आहे. पहिला स्पॉट, पहिली जागा, हृदयातली दुष्ट भावना गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, या मार्गाने चालताना तुमच्यामध्ये आशा येते, आशा आहे. आणि तिसरी गोष्ट, या मार्गाने जो आशेच्या मार्गाने चालतो ना त्याच्यामध्येच प्रीतीचा टप्पा येतो. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, जर तुम्ही नव्या मार्गाने चालला तर तुमच्यामध्ये प्रीती निर्माण व्हायला पाहिजे सगळ्यांसाठी. कोणासाठी हो? योहान 3:16 म्हणा बरं. कुणी? देवाने कोणावर प्रीती केली? एक शेजाऱ्यावर, घरातल्या लोकांवर नाही, कोणावर? ऑप्शन नाही, ये नको मला, साडीकडे चालतं, हा कलर नको, ते कलर नको, अमक नको, तमक नको. प्रीतीला नाही कलर चालत. सगळ्यांसाठी. मग तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो गोरा आहे, तो काळा आहे, तो अमक्या धर्माचा आहे, तो तमक्या धर्माचा आहे, त्याची विचारसरणी तशी नाही हो. ज्या मार्गाने तुम्ही चालत हा जीवनयुक्त मार्ग आहे. या जीवनयुक्त मार्गामध्ये सगळ्यांसाठी अंतःकरणामध्ये प्रीती असली पाहिजे. अजून एक गोष्ट मला सांगतो, मला वाटतं एक वचन वाचू म्हणजे तुम्हाला समजेल. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचं 13वा अध्याय 34 वचन वाचा बरं पटकन. तुम्ही लेट आला म्हणून मला लेट झाला बरं का. हो द्या, काय नवीन मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. बरं, काय परत वाचा वचन ते. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो. कुठली आज्ञा? नवी आज्ञा. आता जीवनयुक्त मार्गावरती ख्रिस्ताच्या देहातनं निघालेला मार्ग, या मार्गामधनं तो मला काय सांगतो, मी नवीन मार्गामध्ये तुम्हाला चालवत असताना हा मार्ग जो आहे या मार्गामध्ये जशी मी प्रीती केली. बरं का, कोणी प्रीती केली? आता आमच्या प्रीतीचं मोजमाप समोरच्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तू जसं करल तसं तुझा प्रेज लॉर्ड एवढा तर माझा काही एवढा नाही येणार, तेवढाच माझा येणार. प्रेज लॉर्ड मध्ये पण असतं बरं का, देताना पण त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन यांच्या चेहऱ्यावरचे, त्यांचे ठसक्यात यांच्या ठसक्यात. पण बायबल काय सांगतं, जशी मी तुम्हावर. हा नवीन मार्गांमध्ये चालताना कशी प्रीती करायची? बोला बोला. देवाने म्हणजे येशूनं जशी प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. माझ्यासारखी प्रीती, मला तुमच्यासारखी प्रीती नको, म्हणून त्यानं तो शब्द वापरला. त्याला माहिती की हे प्रीती म्हटले ना हे आपल्या पद्धतीनं त्यांचं डेफिनेशन करणार. येशू आहे तो बोलून चालून, त्याला सगळ्यांची हृदय मन सगळं म्हणून सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलत गेला. जीवनयुक्त मार्गाने चालताना माझ्यासारखं प्रेम तुम्हाला एकमेकाला द्यावं लागणार. मग तुम्ही काय म्हणलं त्यांनी खाली, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. कशावरून ओळखतील? प्रीती. बाप्तिस्मा झाल्यावर. मग कशावरून? प्रीती. कशावरून बोला की. प्रीतीमुळे. कसली प्रीती? ख्रिस्तानं केलेली प्रीती. मी शिष्य ओळखायचं कसं? माझ्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती आहे, माझ्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती. आणि ख्रिस्ताची प्रीती कशी? जर ख्रिस्ताच्या प्रीतीकडे तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये निस्वार्थीपणा आहे, स्वार्थ नाही बिलकुल, अजिबात त्याच्यामध्ये स्वार्थ नाही. या प्रीतीमध्ये घेणं नाही, या प्रीतीमध्ये फक्त देणं आहे प्रियानो. याच्यामध्ये द्वेष नाही, फुगणं नाही, रुसणं नाही, बढाई मारणं नाही. या प्रीतीमध्ये जर तुम्ही बघितलं ना, या प्रीतीमध्ये येशूनं शिष्यांचे पाय धुतले, ही ती प्रीती आहे. एकमेकांचे पाय धुण्यापर्यंत तुमची मजल गेली पाहिजे. ऐका, इतकी नम्रता, इतकी सहनशीलता.
ज्या दिवशी परिवारामध्ये मंडळांमध्ये या प्रकारची प्रीती येईल त्या मंडळीमध्ये ईर्ष्या कधीच नसणार आहे. आज म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मंडळांचा ऱ्हास होण्याचं कारण काय. आज मी पुष्कळ महाराष्ट्र फिरतो, बऱ्याच ठिकाणामध्ये जातो आणि आता तुमच्यासाठी रिसेंट बातमी, आता जम्मू काश्मीर मध्ये आपण जाणार आहोत. तिकडच्या मीटिंगचं निमंत्रण आलेले आहे जम्मू काश्मीर मध्ये. कालच त्या पास्टरचा मला मेसेज आला होता आणि मग ते म्हटले आता आम्हाला आमच्या जम्मू काश्मीरमध्ये तुमची मीटिंग भरवायची, तिथं पण आपण जाणार आहोत. पण जाताना एक गोष्ट अनेक मंडळांमध्ये मी पाहतो, मंडळ्या उभ्या राहतात, मंडळांमध्ये लोक येतात, मंडळाची प्रॉपर्टी वाढली जाते, सगळं काही वाढलं जातं आणि शेवटच्या दिवसामध्ये तो काय म्हटला माहिती का, अंतिम दिवसामध्ये प्रीती थंडावेल. सगळ्यात भयानक गोष्ट कोणती असेल, या जीवनयुक्त मार्गाने जात असताना प्रॉपर्टी वाढण्यापेक्षा प्रीती वाढली पाहिजे बरं का. प्रॉपर्टी तर देवच मालक आहे हो, काय प्रॉपर्टीचं घेऊन बसला. बांधायचं का तुम्हाला स्टेडियम इतकं चर्च? तुम्हाला वाटतं काय 40-50 एकर मध्ये चर्च बांधा, मी ते बांधून देईल का, तर देव पुरवठा करेल. काय विशेष गोष्ट नाहीये ते, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. पण विशेष गोष्ट कोणती माहिती का, जी फक्त ख्रिस्तानच करून दाखवली, जगात कोणीच करून दाखवू शकलं नाही, फक्त येशूने करून दाखवली. आणि ती गोष्ट कोणती माहिती का, आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी वधस्तंभावर मारला गेला, म्हणून आज आम्ही इथं प्रार्थनेसाठी एकत्र आहोत का, कारण ही त्याची प्रीती आहे. ती शत्रूला सुद्धा आपलंसं करते. मग तो म्हटला तुम्ही आपल्या शत्रूवर सुद्धा प्रीती करा. हा, येशूने सांगताना काय सांगितलं, नुसतं तुम्ही एकमेकावर, ते मग ठरलं ते चल ठीक आहे आपले ऍडजस्ट करून घेऊ, कस तरी ढकलत एकमेकावर. शिष्य ते शिष्य, येशू त्यांना बारकाईनं बघत होता, हे आपल्या चाललं यांचं सगळं बरोबर, आणि दुसरे दिसले की त्यांना ढुसण्या मारत होते नाही का. मग ते म्हणे चल, हा येशूच्या जवळ यायचं नाही, कडक करून ठेवलं होतं. परवा कोणीतरी मला भेटलं, ते म्हटलं अहो तुम्हाला लय भेटण्याची इच्छा होती, पण त्या सेक्युरिटीने आम्हाला तुमच्या जवळ येऊ दिलं नाही. काय करू, माझे बी प्रॉब्लेम आहेत. त्या याच्या मीटिंगला, परवाच्या एका मीटिंगला गेले होते, विचार एका सिस्टरने म्हटल्या हो फार इच्छा होती तुम्हाला जवळ येऊन बघावं आणि तुमच्या हातामध्ये हात द्यावा. लाईव्ह तर तुमच्याकडे येऊ शकले नाही, परंतु मी देवाजवळ प्रार्थना केली होती की आमच्या गावात तरी ह्या माणसाला घेऊन ये. गावात गेलो, ती म्हटली खूप इच्छा होती हो, पण असे आम्हाला कोणी जवळ येऊ दिलं नाही, पण आज लांबून तुम्हाला बघितलं तरी असं वाटलं की माझं स्वप्न पूर्ण झालं. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही आणि अशा प्रकारच्या अनुभवामधनं जात असताना, तसं ख्रिस्ताचा अनुभव तोच होता, कोणी त्यांना जवळ येऊ देत नव्हतं. मग येशूला हे कळालं, हे एकमेकावरती प्रीती करतात, परंतु यांचं प्रेम एकमेकापुरतं मर्यादित राहू नये. सगळ्या धर्मापेक्षा वेगळा धर्म हा का माहिती का, हा शत्रूला सुद्धा प्रेम दाखवणारा आहे. मग आपल्यात काय, जर शत्रूला प्रेम करायला सांगतो तर पहिल्यांदा आमच्या घरात प्रेमाला सुरुवात व्हायला पाहिजे. घरात तर प्रेमाला सुरुवात करायला, घरातलं प्रेम मंडळीत आलं पाहिजे. असं नाही की मंडळीत पहिलं प्रेम, नाही, पहिले घरात, पहिले प्रेम घरामध्ये, मग ते घरातलं प्रेम वाहत वाहत मंडळीमध्ये येतं. तुम्हाला समुद्र बनतो कसा, शिकला ना शाळेमध्ये, पहिलं पाणी पडतं, मग डबकं तयार होतं, मग ओढा तयार होतो, ओढ्याची नदी तयार होती, मग सगळ्या नद्या एका ठिकाणी येतात, समुद्र तयार होतो. तसं आहे, पहिल्यांदा एक थेंब तुमच्या घरामध्ये, सगळ्या घरांचं पाणी इथं, आणि इथलं पाणी जगामध्ये जाईल आणि जग प्रीतीने भरून जाईल. प्रियानो, पहिले प्रीती ही तुमची ओळख असली पाहिजे. ऐका, प्रेम दाखवा एकमेकाला. जर प्रेमच दाखवलं नाही तर तुम्ही शिष्य होऊ शकत नाही. म्हणून हा जीवनयुक्त मार्ग जो आहे, आणि तो मार्ग शत्रूवर प्रेम करा आणि मग एकमेकांवर प्रेम करा. एकमेकांवर प्रेम केलंच पाहिजे. प्रेम करायला शिका बरं का. प्रेम करायला शिकण्यासाठी फक्त ख्रिस्ताकडेच बघायला पाहिजे, बाकी नाही तुम्ही कोणाकडनं शिकणार. एकमेकाला कॉपी करायला गेलं तर सगळे त्यांचे स्वभाव तुमच्यामध्ये येतील, पण ख्रिस्ताचा स्वभाव निर्दोष, निष्कलंक. आणि एका शब्दामध्ये ख्रिस्तानं देवासंबंधानं सांगितलं, तो म्हटलं देवच प्रीती आहे. देव काय म्हटले ते व्याख्या सांगा देवाची.
त्याने म्हटलं देवाची, आता या शिष्यांच्या डोक्यामध्ये होतं व्याख्या सांगा म्हणजे यहोवा जायराम आहे, हे सगळं ऐकलं. मग त्यांना ते पाहिजे यहोवा जायराम आहे प्रोव्हायडर, यहोवा शालोम, यहोवा निसी, परमेश्वर विजय देणारा. तो म्हटलं राहू द्या बाजूला, देव प्रीती आहे. हे सगळं देवाचे स्वभाव, त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म आहे, त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. पण देव जर पाहायचा तर प्रीतीमधनच दिसणार आहे. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये जर ख्रिस्त बघायचा ना, तुमच्या हातात किती मोठं बायबल आहे, मी किती मोठं प्रीचिंग करतो. लक्षात घ्या, माझं प्रीचिंग याचं मला थोडं सुद्धा प्रतिफळ मिळणार नाही. पृथ्वी तलावर देव मला प्रीचिंगचं प्रतिफळ देत आहे. आज जे प्रीचिंग करतो याचं प्रतिफळ देवानं मला दिलेलं आहे. काय देव त्या ऋणामध्ये नाही राहिला, माझ्या सगळं दिलेलं आहे त्यांनी मला. मी नाही भाव मारू शकत देवा मी प्रीचिंग करत नाही, मी तुला प्रीचिंग पेक्षा जास्त दिलेलं आहे आणि दिलंय त्यानं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, शास्त्रात असं लिहिलंय, 3च गोष्टी टिकणार आहे, विश्वास, आशा आणि श्रेष्ठ कोण आहे? प्रीचिंग श्रेष्ठ आहे, प्रार्थना श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे? म्हणून तो म्हणतो श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. श्रेष्ठ सगळ्यात प्रीती आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर जास्त प्रीती असेल ना, तर देवाच्या दृष्टिकोनातून तो सगळ्यात श्रेष्ठ. बरं का, जर ज्या दिवशी तुम्ही प्रीती करायला शिकाल ना, एकमेकाला, शत्रूवरती प्रेम कराल, एकमेकावरती प्रेम कराल. आणि लक्षात घ्या, एकदा प्रेम करण्याची प्रोसेस सुरू झाली ना, आपोआप सगळ्यातला द्वेष मत्सर निघून जातो आणि हृदय सगळं प्रेमानं भरलं जातं. म्हणून नवीन जीवनयुक्त मार्ग, त्याच्यामध्ये 2 गोष्टी राहिलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, या जीवनयुक्त नवीन मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या माना झुकूया, आपले मस्तक आपण लावूया, प्रभूकडे प्रार्थना करू. हे सर्व शक्तिमान देवा, सिंहासनारूढ असणारे आमच्या परमेश्वरा, माफ करा मला. 2022 मध्ये ज्या गोष्टी आमच्या हातातून निसटून गेल्या त्या आता परत येऊ शकणार नाही. पण 23 मध्ये मात्र आम्ही एक खंबीर प्रकारचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहोत स्वतःला. ख्रिस्ताच्या देहातनं गेलेला जो जीवनयुक्त मार्ग आहे, याच मार्गाने तुम्हाला चालव. पवित्र आत्म्या आमची मदत कर. जसा प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण होता तसं आम्हाला परिपूर्ण बनव. आणि नवीन वर्षामध्ये नवीन स्वप्न, नवीन योजना घेऊन प्रभू आमच्या बरोबर तू स्वतः चाल अशी तुला विनंती करतो. जे आमचं स्वप्न आहे 2023 संपण्याच्या अगोदर या ठिकाणामध्ये एक सुंदर वास्तू उभी राहावी तुझ्या लोकांना उपासनेसाठी. आजूबाजूच्या लोकांना कुठल्या प्रकारचा आवाजाचा त्रास होऊ नये आणि उपासनेला कोणतं अडखण होऊ नये, याच उद्देशानं आम्ही इमारत उभी करत आहोत प्रभूजी. यात आम्हाला गौरव नाहीये, परंतु आमच्या प्रभूचं नाव कुठेही कमी पडलं जाऊ नये, त्याच्या नावाला डंक लागू नये, याच्यासाठी मंडळी मेहनत घेत आहे. जे लोक याच्यामध्ये गुंतवत आहे, परंतु माझी प्रार्थना असेल प्रभूजी की त्यांना हे चर्चचं बांधकाम जसं पूर्णतेस जाईल, महत्कृत्यांचा अनुभव त्यांना येऊ दे. शलोमोनासारखं सुंदर मंदिर बांधणारे आमचे ब्रदर सुहास यांना तुझ्या स्वाधीन करत आहे प्रभूजी. त्यांना शक्ती पुरव, त्यांच्या कामगारांना लागणारं ज्ञान तू पुरव, जेणेकरून एक सुंदर वास्तू लवकरात लवकर उभी राहावी. जे लोक आम्हाला डिझाईन देणार आहेत त्या लोकांचाही ताबा तो घे प्रभूजी. नवीन वर्षात सगळ्या नवीन गोष्टी होऊ दे. मंडळीला ऐक्यामध्ये, प्रीतीमध्ये अधिक वाढव. या मंडळीकडं जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष लागलेलं आहे. ज्यास लोक या मंडळीकडे पाहतील त्यास या मंडळीमध्ये प्रेम ओतप्रोत भरून वाहू दे माझ्या जेव्हा. नवीन आशा प्रत्येकाला तू दे. आणि आज ज्यावेळेस लोक या ठिकाणातनं बाहेर पडतील त्यांच्याकडं काय कमी आहे याचा शोध त्यांनी घ्यावा आणि त्याने भरून त्या ठिकाणात यावं असं होऊ दे. गौरव, महिमा, सन्मान तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो.